नमस्कार मंडळी, मी आज तुमच्या समोर अतिशय उपयुक्त माहिती घेऊन आलो आहे. युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस अर्थात UPI मध्ये येणाऱ्या काही महत्त्वाच्या बदलांबद्दल जे 15 सप्टेंबर 2025 पासून लागू होतील. हे बदल हाय व्हॅल्यू उच्च मूल्याच्या व्यवहारांसाठी आहेत आणि या अंतर्गत पुढील बदल होणार आहेत. पहिलं आहे प्रति व्यवहार मर्यादा ही 5 लाख पर्यंत वाढवली गेली आहे. हे विम्याचे प्रीमियम, पूल्ड कॅपिटल मार्केट पेमेंट म्हणजे शेअर मार्केटचे पेमेंट, क्रेडिट कार्ड बिल, ट्रॅव्हल, कलेक्शन्स, परचेस इत्यादी घटकांसाठी लागू होणार आहेत. पूर्वी ही मर्यादा 2 लाख किंवा त्यापेक्षा कमी होती. दररोज एकूण व्यवहार मर्यादा 10 लाख पर्यंत वाढवली गेली आहे. जोपर्यंत व्यवहार व्हेरीफाईड मर्चंट्स म्हणजे व्यापारी एस्टॅब्लिशमेंट किंवा दुकानांमध्ये होत आहेत तोपर्यंत या उच्च मर्यादांचे लाभ लागू होतील. परंतु व्यक्ती ते व्यक्ती म्हणजे पर्सन टू पर्सन व्यवहारांसाठीची मर्यादा अजूनही 1 लाख प्रतिदिनच राहणार आहे. विशिष्ट वर्गांमधील मर्यादा काय आहेत त्या बघूयात. कॅपिटल मार्केट्स, इन्शुरन्स, गव्हर्नमेंट, ई मार्केट प्लेस म्हणजे टेंडरिंग वगैरे जे असतं चालू त्याचं, ट्रॅव्हल, कलेक्शन्स म्हणजे तुम्ही कुणाकडनं पैसे यायचे असतील व्यापारी देवाणघेवाणीतून तर प्रति व्यवहार आधीची मर्यादा 5 लाख होती, आता ती दररोजची 10 लाख आहे. क्रेडिट कार्ड बिल तुम्ही देऊ शकता UPI द्वारे, जे आधी 5 लाखापर्यंत अलाउड होतं ते आता 6 लाख आहे. ज्वेलरी तुम्ही खरेदी करू शकता, 2 लाखापर्यंत आधी मर्यादा होती, आता ती 6 लाख झालेली आहे. FX रिटेल, BBPS, टर्म डिपॉझिट, डिजिटल ऑनबोर्डिंग यासाठी आधीची मर्यादा 5 लाख होती, आता ही ती मर्यादा 5 लाख राहणार आहे. हे बदल का महत्वाचे आहेत तर ज्येष्ठ नागरिकांना मोठे विम्याचे प्रीमियम, आरोग्यासाठीचे खर्च, प्रवासाची फी आणि इतर मोठी खरेदी एकाच व्यवहारात सहजपणे करता येणार आहे. कमी त्रास आणि अगदी वेळेत व्यवहार होतील. बँक ऍप मध्ये अनेक छोटे व्यवहार करण्याची आता गरज नाही, त्यामुळे डिजिटल पेमेंट्स प्रक्रियेत अधिक सुविधा आणि वेग वाढेल. तथापि कितीही सुविधा मिळाली तरी P2P म्हणजे एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला देण्याची जी मर्यादा आहे ती आहे तशीच म्हणजे 1 लाख राहणार आहे, हे लक्षात घ्या. सारांश म्हटलं तर 15 सप्टेंबर 2025 पासून UPI मध्ये उच्च मूल्य व्यवहारांसाठी मर्यादा या मोठ्या प्रमाणावर वाढवल्या जात आहेत, ज्यामुळे देवाणघेवाणी, गुंतवणूक, मोठी खरेदी सहज शक्य होईल. मात्र P2P व्यवहारासाठीची मर्यादा अपरिवर्तित म्हणजेच अनचेंज राहणार आहे. ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली अशी आशा करतो. धन्यवाद.